पंतप्रधान मधल्या काळात त्यांचा एक इंटरव्ह्यू आला होता एका वाहिनीला, तेव्हा ते म्हणाले की माझे खूप चांगले संबंध आहेत ठाकरे परिवाराशी. पण हां, त्यांनी असंही म्हटलं की जेव्हा उद्धव साहेबांचं ऑपरेशन झालं त्या काळात परिवाराने त्यांना संपर्क करून कन्सल्ट केलं की ऑपरेशन करायचं की बघा काय ना काही काही विषयांवर आम्ही जास्ती बोलत नाही, त्या काळावर तर आम्ही बोलतच नाही, कारण आम्हाला त्याच्यावर त्यावेळीपासून म्हणजे कधी बाहेर सांगता नाही आलं, कारण तेव्हा मुख्यमंत्र्याचाच परिवार अशा काळातून चाललं, तर महाराष्ट्र कोविड काळातून चाललं आणि तेव्हा आम्ही सगळं सांभाळायचा प्रयत्न करत होतो. ठीक आहे, मला वाटतं काही काही एक वयाचा मान ठेवून मी बोलणार नाही, काही गोष्टी खोडण्याचा प्रयत्न करणार नाही, पण एक आहे की एवढं सगळं माहिती असताना भाजपला जर माहिती असेल, मग तुम्ही माझ्या वडिलांसोबत, तुम्ही एका राज्याच्या मुख्यमंत्र्यासोबत आणि एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षासोबत असं का वागलात? ते म्हणतात की उद्या जर काही अडचण आहे तर सगळ्यात पहिले मी उभा राहीन त्यांच्यासोबत. पण आज आपण पाहताय की महाराष्ट्र ज्या अडचणीतून चाललेलं आहे, आणि आम्ही हाच प्रयत्न करतो विचारायचा की आज मोठे मोठे नेते भाजपाचे 2-2 दिवस येत आहेत, महाराष्ट्रात ठाण मांडून बसत आहेत. 2019ला जेवढ्या सभा झाल्या होत्या तेवढ्या दुप्पट सभा फेज 2 पर्यंत झालेल्या आहेत. हेच तुम्ही कोविडच्या काळात का नाही आलात? हेच तुम्ही तोक्तेच्या वेळी का नाही आलात? तेव्हा तुम्ही गुजरातला गेला होता, 1,500 कोटी तिथे गेलेले होते, मग आम्हाला महाराष्ट्राला का नाही दिली मदत? नुकसान इथे पण झालं. पण हे ते इंग्रजीत म्हणतात काय, ते एक्सटेंडिंग अन ऑलिव्ह ब्रांच आहे काय, ते टाळीसाठी हात पुढे करतात असं वाटतं. तुम्हाला सांगतो, जोपर्यंत भाजप संविधान बदलू इच्छितो, लोकशाही संपवू इच्छितो, तोपर्यंत आम्ही जाणार नाही सोबत. संविधान हे सर्वात मोठं धर्मग्रंथ आहे आपल्या देशाचं, आणि ते आपण मानलंच पाहिजे. ते तुम्ही बदलू शकत नाही, ते तुम्ही रद्द करू शकत नाही. त्यांचा राग एवढाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी व्यक्ती महाराष्ट्रातली एका गरीब कुटुंबातली संविधान लिहूच कसं शकतं आणि भाजप मान्यच कसं करेल ते.